राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसूत जवळच आली आहे। नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा। इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त। लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% पर्यंत भरघोस अशी सूट। तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजरवाडी पठार, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर कैलाश शेठ गांजे पाटील। संपर्क क्रमांक 7028 76 38 67। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोठे बुद्रुक गावातील एका घराच्या आडोशाला तर हॉटेल जय मल्हारच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या 3 अड्ड्यांवर बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रात्री 7 ते 8 वाजताच्या दरम्यान घारगाव पोलिसांनी अचानक छापा टाकलाय। या छाप्यात 11,240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांवर मुंबई प्रोहिबिशन अधिनियमानुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत। पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काही जेवणावळीचे हॉटेलच्या आडून तसेच गावागावातील चहा नाश्त्याचे हॉटेल्स तर काही घरांच्या आडोशाला रात्रीच्या काळोखात देशी विदेशी बनावटीची दारू विक्रीचा काळा धंदा सर्रास सुरू असून अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले। अनेकदा या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई केल्या, परंतु सदरचे धंदे पुन्हा उभे राहिले असल्याचे चित्र दिसून आलंय। बुधवारी सायंकाळी 7:30 सुमारास घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोठे बुद्रुक गावात अवैध दारू विक्री केली जात असून सदरची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके, पोलीस कॉन्स्टेबल महादेव हंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे यांनी कोठे बुद्रुक गाव गाठले। या दरम्यान दीपक राजाराम खरात राहणार कोठे बुद्रुक तालुका संगमनेर हे विनापरवाना बेकायदा घराच्या आडोशाला दारूची विक्री करताना मिळून आलेत। त्यांची अंगझडती घेतली असता 960 रुपये किमतीच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या सीलबंद बाटल्या मिळून आल्यात। या दरम्यान हॉटेल जय मल्हारच्या आडोशाला झडती घेतली असता सुशील भाऊसाहेब भालके राहणार कोठे बुद्रुक तालुका संगमनेर यांच्याकडे इम्पिरियल ब्ल्यू, DSP ब्लॅक, मास्टर डिलाइट, रॉयल स्टॅग, देशी दारू संत्रा GM या नावाच्या कंपनीच्या सीलबंद देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण 8,320 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय। तसेच हॉटेल जय मल्हार आडोशाला रावसाहेब कानू घुले राहणार कोठे बुद्रुक तालुका संगमनेर यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 1,960 रुपये किमतीच्या सीलबंद बाटल्या मिळून आल्या आहेत। या छाप्यादरम्यान तिन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून देशी विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने सदर ठिकाणी मिळून आल्याने पंचासमक्ष मुद्देमालाचा पंचनामा करत त्या जप्त करण्यात आल्या आहेत। या दरम्यान घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष शिवाजी बोडके यांच्या फिर्यादीनुसार रावसाहेब कानू घुले यांचेवर तर पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र खंडू कोरडे यांच्या फिर्यादीनुसार दीपक राजाराम खरात यांचेवर तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव रामचंद्र हांडे यांच्या फिर्यादीनुसार सुशील भाऊसाहेब भालके यांचेवर असे तिघांवर मुंबई प्रोहिबिशन अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव। काल घारगाव पोलीस ठाण्यामधील सर्व स्टाफ आणि आम्ही स्वतः जाऊन घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कवठे बुद्रुक या गावामध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध 3 कारवाया केल्या। यामध्ये जवळजवळ 12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि यापुढेही अशाच कारवाया घारगाव पोलीस स्टेशनकडून चालू राहतील। तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी काही असे अवैध धंदे चालू असतील त्या ठिकाणच्या आम्हाला माहिती द्यावी। त्या सर्वांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील। तरी कृपया सर्वांनी आम्हाला
चांगल्या कारवायांमध्ये सर्व नागरिकांनी आम्हाला मदत करावी। तसेच आत्तापर्यंत घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील जवळजवळ 27 दारू विक्रेत्यांविरुद्ध आम्ही मुंबई पोलीस कायदा 93 अन्वये प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत। यांच्याकडून प्रांत साहेबांच्या मार्फतीने पुढील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे आणि यांच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बॉन्ड, मोठ्या रकमेचा बॉन्ड घेऊन यांनी जर परत जर दारूच्या विक्री जर अशीच अवैधरित्या चालू ठेवली तर मोठ्या प्रमाणात बॉन्ड घेऊन त्यांच्यावरती कडक जी कायद्यामध्ये जी कारवाया आहेत, कडक अतिकडक कारवाया, त्या यापुढेही अशाच घारगाव पोलीस स्टेशनकडून चालू राहतील। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।